जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेट टू इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करीत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण ASOचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघणार आहोत. वर्ड टू वर्ड महत्त्वाचे जे मुद्दे, महत्त्वाचे टॉपिक, महत्त्वाचे विषय हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर चला आपण चालू करूया. चालू करण्यापूर्वी एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन, त्याचबरोबर आजपर्यंत झालेले सर्व महत्त्वाचे व्हिडिओज या तुम्हाला एज्युकेट टू इंडिया ग्रुपवरती भेटून जातील. तर चला आपण चालू करूया. सहाय्यक कक्ष अधिकारी किंवा असिस्टंट सेक्शन ऑफिसर म्हटलं जातं. ग्रेड बी ची पोस्ट आहे, नॉन गॅझेटेड आहे आणि त्याचा मेन्सचा अभ्यासक्रम आपण बघत आहोत. बघा, PSI, STI आणि असिस्टंट ह्या ज्या परीक्षा आहेत, या परीक्षेची एकत्रित काय असते तर पूर्वपरीक्षा असते. त्याला संयुक्त पूर्वपरीक्षा असं म्हटलं जातं. मग PSIची मुख्य परीक्षा वेगळी राहते, नंतर STIची वेगळी राहते आणि ASOची वेगळी राहते. मागच्या 3 वर्षापासून असा पॅटर्न फॉलो केला जात आहे. आता ASOचा जो अभ्यासक्रम जो आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसरचा जो अभ्यासक्रम आहे, याच्यामध्ये पण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 प्रकार राहतात. पेपर पहिला आणि पेपर दुसरा. पेपर पहिला जो आहे, मागच्या 2 व्हिडिओजमध्ये मी सांगितलेला आहे. STIचं पण मी केलेला आहे मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाचा ॲनालिसिस, त्याचबरोबर PSIच्या पण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाचा ॲनालिसिस केलेला आहे. याच्यामध्ये जो पेपर पहिला जो आहे, हा पेपर पहिला तिन्ही या पदांच्यासाठी मुख्य परीक्षेचा हा समानच राहतो. पण पेपर दुसरा जो असतो तो वेगवेगळा राहतो. म्हणजे STIचा वेगळा असतो, त्याचबरोबर ASOचा वेगळा असतो आणि PSIचा वेगळा असतो. आता पेपर पहिला समान असतो, तिथं पण मी सांगितलेलं आहे. थोडं इथं पण मी सांगेल की पेपर पहिला जो आहे, हा पेपर पहिला संयुक्त पेपर राहतो. 200 मार्काचा आहे. आत्ताच त्याचे 200 मार्क केलेले आहे. अगोदर 100 मार्काला होता. आत्ताच या वर्षीपासून तो 200 मार्काला करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर तेवढेच राहत, फक्त एक क्वेश्चन जो असणार आहे तो 2 मार्काला राहतो. 2 मार्क्सला एक प्रश्न. आणि निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते याच्यामध्ये 1/4 असं निगेटिव्ह मार्किंग आहे. MPSCच्या मार्फत सर्व परीक्षा ज्या MPSCच्या घेतल्या जातात त्या सर्वांच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग इथून पुढे काय आहे तर 1/4 आहे. 1/4 म्हणजे काय, तुमचं जर 4 चुकलं असेल तर जे बरोबर आलेलं आहे त्याच्यामधील एक उत्तर काय केलं जातं तर वजा केलं जातं. ठीक आहे. आता मराठीचा अभ्यासक्रम आणि इंग्रजीचा अभ्यासक्रम, त्याचबरोबर सामान्य क्षमता चाचणीचा अभ्यासक्रम आपण एकत्रित याच्यामध्ये बघू. आता पेपर जो पहिला जो आहे, पेपर पहिलामध्ये मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान असे 3 टप्पे आहेत. मराठीचे 100 गुण आहेत, त्याचबरोबर इंग्रजीचे 60 गुण आणि सामान्य ज्ञान जे आहे त्याचे 40 गुण अशा प्रकारे आहेत. एकूण प्रश्न संख्या किती राहते, 100 राहते. 100 पैकी 50 मराठीचे प्रश्न असतात, 30 इंग्रजीचे प्रश्न असतात आणि 20 सामान्य ज्ञानचे प्रश्न राहतात. मराठीचा जो दर्जा राहतो तो 12वी लेवलचा आहे. इंग्रजीचा दर्जा जो आहे तो पदवी लेवलचा आहे आणि सामान्य ज्ञान जे आहे त्याचा पण दर्जा पदवी लेवलचा आहे. माध्यम इंग्रजी म्हणजे भाषा कोणतीसाठी वापरली जाते, मराठीसाठी मराठीच राहणार आहे, इंग्रजीसाठी इंग्रजी आणि जे सामान्य ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी. पेपर किती तासाचा असणार आहे तर 1 तासाचा पेपर असणार आहे. आणि पेपर जो दुसरा आहे, हा पेपर दुसरा सामान्य क्षमता चाचणी आणि पदाच्या कर्तव्यासाठी आवश्यक ज्ञान असे 200 गुणाचा हा पेपर सेकंड आहे. आणि पेपर सेकंड जो आहे याची प्रश्न संख्या किती राहते तर 100 राहते. पदवी दर्जा जो आहे तो पदवी लेवलचा आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न राहतात आणि 1 तासाचा हा पेपर राहतो. आता आपण बघूया अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम कशा कशा पद्धतीचा राहतो. आता हा पेपर पहिला जो आहे, मराठी, इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या सर्वांचा अभ्यासक्रम इथे दिलेला आहे पेपर फर्स्टचा. तर इथं बघा, मी 1 बाय 1 सांगतो. मराठीचा जो अभ्यासक्रम आहे, सर्वसामान्य शब्दसंग्रह, त्याच्यानंतर वाक्य रचना राहते, त्याच्यानंतर व्याकरण, नंतर म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि त्याचा उपयोग कसा असणार आहे आणि उतारावरील प्रश्न असे मराठीचा अभ्यासक्रमामध्ये येत आहे. हा मराठीचा अभ्यासक्रम तुम्हाला किती मार्काला आहे तर हा 50 क्वेश्चन राहतात, 100 मार्काला आहेत. हे 200 पैकी 50 प्रश्न 100 मार्काला असतात. म्हणजे 50% मराठीला इथं वेटेज देण्यात आलेला आहे पेपर फर्स्टमध्ये. त्याच्यानंतर जो आहे तो इंग्रजीचा अभ्यासक्रम कसा आहे, कॉमन व्होकॅब्युलरी असेल. त्याच्यानंतर सेंटेन्स स्ट्रक्चर, मराठी जसं आहे तसंच इंग्रजी आहे, फक्त ते इंग्रजीमध्ये आहे. ठीक आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. इथं बघा वाक्यरचना म्हटलेलं आहे, इथं सेंटेन्स स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. ग्रामर इथं म्हटलेलं आहे, इथं व्याकरण म्हटलेलं आहे. यूज ॲडम्स अँड फ्रेजेस, म्हणी आणि वाक्यप्रचाराचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर त्याचा अर्थ काय आहे ते दिलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं जे पॅसेज असणार आहे, पॅसेजवरचे प्रश्न म्हणजे कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज असं म्हणण्यात आलेलं आहे. असा हा इंग्रजीचा अभ्यासक्रम आहे. नंतर सामान्य चाचणीचा अभ्यासक्रम जो आहे तो चालू घडामोडी म्हणजे जागतिक तसेच भारतातील चालू घडामोडी इथं विचारात घेतले जातात.
त्याचबरोबर माहितीचा अधिकार 2005चा विचारात घेतला जातो, त्याच्यावरती पण प्रश्न येतात, तो पण अभ्यासक्रमामध्ये आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याचाही याच्यामध्ये काय आहे तर समावेश आहे सामान्य ज्ञानमध्ये. आता संगणक व माहिती तंत्रज्ञानाचा पण सहभाग करण्यात आलेला पेपर फर्स्टमध्ये. आता संगणक व माहिती तंत्रज्ञानामध्ये काय काय देण्यात आलं बघा. आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका म्हणजे आजच्या घडीला किंवा इथून पुढच्या मॉडर्न जगामध्ये संगणकाची एक्झॅक्टली भूमिका काय आहे याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, विचारले जातात आणि हा अभ्यासक्रमाचा एक भाग आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर. आता बघा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे IT सेक्टरमध्ये संगणकाचा वापर केला जात होता अगोदर, आता पूर्णपणे कोणते क्षेत्र घ्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संगणकाचा वापर केला जात आहे. डेटा कम्युनिकेशन जो आहे, डेटा जो आहे विदा, याच्यावरती जे आत्ता बघा डेटा प्रायव्हसीच्या बाबतीमध्ये बरेच मुद्दे चालू आहेत, संगणकाच्या संदर्भातच आहेत, माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भातच आहे. सो ते पण खूप महत्त्वाचं आहे. नेटवर्किंग आहे, नंतर वेब टेक्नॉलॉजी जी आहे, नंतर सायबर गुन्हे आणि त्या संबंधितील त्यावरील प्रतिबंध वगैरे असेल बघा, सायबर सिक्युरिटी असेल, सायबर क्राईम वगैरे आहे, याचा याच्यामध्ये सहभाग आहे. नंतर नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळवण्यासाठी होणारा उपयोग. आता वेगवेगळ्या उद्योगांसाठी बघा, जसं मी म्हटलो की सर्व्हिस सेक्टर जो पूर्णपणे जो आहे हा सर्व्हिस सेक्टर संगणकाचा वापर करत आहे. त्याचबरोबर आता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पण या संगणकाच्या आधारावरती वेगवेगळे कोडिंग वगैरे करून रोबोटिक्समध्ये या संगणकाचा वापर केला जात आहे. सो हा जो उद्योग आहे नवीन उद्योगासाठी याचा फायदा खूप आहे संगणकाचा. नंतर भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ जी आहे आणि त्याचा दर्जा, आपल्या देशामध्ये IT सेक्टरची जी वाढ खूप जोमाने होत आहे बघा, कारण सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केले जात आहेत, मोठ्या मोठ्या कंपन्याच आहेत भारतामध्ये, इन्फोसिस आहे, TCS वगैरे आहेत. तर या कंपन्या ज्या आहेत चांगल्या पद्धतीने प्रगती करत आहेत, त्याचा या कंपन्यांचीच प्रगती म्हणजेच इंडियाची माहिती तंत्रज्ञानामध्ये उद्योगातील वाढ आणि त्याचा दर्जा सुधारत आहे. त्याचबरोबर शासनाचे कार्यक्रम जसे मीडिया लॅब एशिया असेल, त्याच्यानंतर विद्या वाहिनी असेल, ज्ञान वाहिनी असेल, सामूहिक माहिती केंद्र असेल इत्यादी, हे सर्व जे आहे ते माहिती तंत्रज्ञानासंदर्भात आहेत. माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्यांचे भवितव्य. आता याच्यामध्ये मूलभूत प्रश्न पण आहेत, कोणते कोणते आहे बघा. जसं वरती म्हणजे सायबर क्राईम वाढत चाललेलं आहे. आता सायबर क्राईम म्हणजे सायबर गुन्हे जे आहे ते कमी करणं पण गरजेचं आहे. डेटा चोरला जातो, डेटा प्रायव्हसी पण खूप गरजेची आहे. सो याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. हे सर्व जे आहेत पेपर फर्स्ट मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान याच्या संदर्भातली ही काय तर हा सिलेबस आहे. नंतर आपण नेक्स्ट सिलेबस बघत आहोत पेपर सेकंडचा. आता पेपर सेकंडमध्ये काय काय येतं म्हणजे एक आहे ते बुद्धिमत्ता चाचणी. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बरेच प्रश्न येतात. त्याच्यानंतर आहे दुसरा महाराष्ट्राचा इतिहास. आता महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सामाजिक आणि आर्थिक जागृती म्हणजे 1885 पासून 1947 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आर्थिक जागृती, त्याचबरोबर सामाजिक जागृती कशा प्रकारची झाली, सामाजिक वेगवेगळ्या चळवळ्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत. त्याचबरोबर महत्त्वाच्या व्यक्तींची कामे म्हणजे जे समाजसुधारक आहेत त्यांची कामं जी आहेत त्यांचाही उल्लेख या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये होत आहे. स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे जी होती म्हणजे भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर भारतातील सामाजिक जागृतीसाठी जे वर्तमानपत्रे होते, त्याचबरोबर शिक्षणाचा परिणाम, त्याचा भाग काय किती महत्त्वाचा होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, वेगवेगळ्या चळवळी झाल्या होत्या बघा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. राष्ट्रीय चळवळी, वेगवेगळ्या गांधीजींच्या कार्यक्रमातील राष्ट्रीय चळवळी असतील, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये त्यावेळेला झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या राष्ट्रीय चळवळीचे नेते वगैरे असतील, त्या चळवळीमध्ये घेतलेला त्यांचा सहभाग असेल, त्यांचा महत्त्वाचा रोल असेल, तर या संदर्भातील इतिहासासंदर्भात हा काय तर अभ्यासक्रम आहे. नंतर महाराष्ट्राचा भूगोल. आता महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल म्हणजे फिजिकल जॉग्राफी आपण म्हणतो, याच्यावरती पण प्रश्न येतात. फिजिकल जॉग्राफी महाराष्ट्राचा माहिती पाहिजे. फिजिकल जॉग्राफी म्हणजे काय हो तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला महाराष्ट्राची रचना कशा प्रकारची आहे, भौगोलिक रचना कशी आहे, त्याचबरोबर अक्षांश, रेखांश असेल, असे वेगवेगळे म्हणजे महाराष्ट्राचे वेगवेगळे डिव्हिजन्स झालेले आहेत, तर त्याच्या संदर्भात हा फिजिकल जॉग्राफी येत नाही. दगडाचे प्रकार, खडकाचे प्रकार कसे आहेत, मातीचे प्रकार कसे आहेत. नंतर मुख्य रचना फिजिओग्राफीचा जो हा विभाग जो आहे तो पण या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये येत आहे. हवामान, महाराष्ट्राचे हवामान कसं आहे, क्लायमेट कसं आहे याच्यावरती प्रश्न येतात. नंतर पर्जन्यमान, तापमान असेल, नंतर पर्जन्यातील विभागवार बदल. आता वेगवेगळ्या भागामध्ये पर्जन्याचे वेगवेगळे बदल राहतात. म्हणजे कोकणा भागामध्ये गेला, कोकणामध्ये तर पावसाचं प्रमाण थोडं जास्त दिसतं.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला थोडं कमी होतं, नंतर मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी होत जातं, विदर्भामध्ये बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण राहतं. सो हे प्रजन्यमानाचे वेगवेगळे काय तर विभागवार बदल आहेत. नंतर नद्या, गोदावरी नदी आहे, कृष्णा नदी आहे, भीमा नदी आहे, त्याचबरोबर अशा ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्या नद्यांच्या बाबतीमध्ये पण प्रश्न विचारले जातात. त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत, उजवीकडून मिळणाऱ्या त्यांच्या नद्या कोणत्या आहेत, डावीकडून मिळणाऱ्या त्यांना कोणत्या नद्या आहेत, या नद्यांच्या बाबतीमधले प्रश्न. नंतर पर्वत व डोंगर याच्यावरती पण प्रश्न, महादेव डोंगर असेल, अजिंठा वेरूळचा डोंगर रांग असेल, सातपुडा डोंगर रांग असेल, तर हे पर्वत डोंगर रांगावरती पण प्रश्न येतात. नंतर राजकीय विभाग, महाराष्ट्रामधील राजकीय विभाग वेगवेगळे आहेत. जसं मी म्हटलो की कोकण विभाग म्हणजे आपला पश्चिम घाट आहे, कोकण विभाग आहे, त्याच्यानंतर याचा खानदेश वगैरे आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे. तर हे जे आहे ते राजकीय विभाग. प्रशासकीय विभागामध्ये कोकण म्हणजेच मुंबई विभाग असेल, पुणे विभाग असेल, त्याच्यानंतर नाशिक विभाग येत आहे, नंतर अमरावती विभाग आहे, नागपूर विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे. जर हे काय आहे तर प्रशासकीय विभाग असेल. नैसर्गिक संपत्तीमध्ये वने, खनिजे, कोणत्या प्रकारची वने महाराष्ट्रामध्ये आहेत, त्याचबरोबर खनिजे कोणत्या प्रकारचे आहेत, कोणती खनिज साधन संपत्ती महाराष्ट्रामध्ये सापडत आहे. नंतर मानवी व सामाजिक भूगोल याच्यामध्ये लोकसंख्या, महाराष्ट्रातील लोकसंख्या काय आहे, मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पॉप्युलेशनचं जे मायग्रेशन होतं त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर त्याचे सोर्स आणि डेस्टिनेशन याच्यावरील परिणाम काय असतात, ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये लोकांचं स्थलांतरित का होत आहे, त्याचबरोबर ग्रामीण ज्या वस्त्या आहेत, तांडे आहेत, यांच्याविषयी पण माहिती विचारली जाते, त्याच्यावरती पण प्रश्न तयार होतो. नंतर झोपडपट्ट्या आणि त्यांचे प्रश्न, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये असेल, मोठ्या मोठ्या शहरामधील झोपडपट्ट्या असतील, झोपडपट्ट्याचे प्रश्न काय असणार आहेत. तर हे जे म्हाडा असेल, सिडको वगैरे मुंबईमध्ये चालू केलेल्या झोपडपट्ट्या निर्मूलनासाठी जे काही म्हाडाच्या अंतर्गत जे 300 स्क्वेअर फूटचे जे काही फ्लॅट वगैरे दिले जातात, तर हे याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट चौथा मुद्दा हा जो आहे तो भारतीय राज्यघटना. आता घटना कशी तयार झालेली आहे, घटनेच्या प्रस्तावने मागची भूमिका, तत्वे काय आहेत, म्हणजे प्रस्तावना जी आहे घटनेची याच्या भूमिका काय आहे, त्याची तत्व काय आहेत. नंतर घटनेची महत्त्वाची कलमे कोणती आहेत, ठळक वैशिष्ट्य काय आहेत, म्हणजे भारताची घटना एकात्मिक घटना आहे का संघराज्यात्मक घटना आहे का दोन्ही आहे, महत्त्वाची कलमं कोणती आहेत, म्हणजे कलम 1 पासून 51A पर्यंतची कलमं असेल, नंतर राष्ट्रपती संदर्भातली कलमं असतील, नंतर संसदेच्या बाबतीमधील महत्त्वाची कलमं असतील, लोकसभेच्या बाबतीमधील, राज्यसभेच्या बाबतीमधील. सो ही महत्त्वाची कलमं येत आहेत. नंतर केंद्र व राज्य संबंध, मग केंद्राचे राज्याचे संबंध जे आहे ते कशा प्रकारचे, मग वित्तीय संबंधाच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर इतर म्हणजे राजकीय संबंध कशा प्रकारचे आहेत. सो केंद्र आणि राज्याच्या संदर्भाच्या बाबतीत निधर्मी राज्य, म्हणजे भारत जो आहे निधर्मी आहे, म्हणजे कोणत्याही धर्माचा पुरस्कार केला जात नाही. भारताच्या घटनेमध्ये कोणत्याही धर्माचा पुरस्कार केलेला नाहीये, पण धार्मिक स्वातंत्र्य भारताच्या घटनेमध्ये देण्यात आलेले मूलभूत हक्कामध्ये. मूलभूत हक्कावरती म्हणजे कलम 12 पासून 35 पर्यंतची कलम मूलभूत हक्कासंदर्भात आहे. त्याचबरोबर मूलभूत कर्तव्य, आपली जे 51A कलम जे आहे ते मूलभूत कर्तव्यासंदर्भातलं हे मूलभूत कर्तव्य संदर्भातलं कलम आहे. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे म्हणजे कलम 36 पासून कलम 51 पर्यंतची राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आहेत. याच्यामध्ये शिक्षणाचा उल्लेख केलेला आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम 44 मध्ये उल्लेख केलेला आहे. स्वतंत्र न्यायपालिका कलम 50 मध्ये न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी असेल असं सांगण्यात आलेलं आहे. नंतर राज्यपालाचं पद जे आहे त्याचा उल्लेख या घटनेमध्ये करण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळ असेल, यांचा महत्त्वाचा रोल काय आहे, अधिकार व त्यांची कार्य. राज्य विधिमंडळ याच्यामध्ये विधानसभा असेल, विधान परिषद जी आहे, विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती राहते, विधानसभा जी आहे विधानसभेचे मधील सदस्यांसाठी पात्रता काय आहे, विधानसभेचं कामकाज कसं चालतं, राज्यपाल आणि विधानसभा यांचं रिलेशन काय आहे, मुख्यमंत्री यांचं रिलेशन राज्यपालांच्या बरोबर काय आहे, ह्या सर्व डिटेल्स, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य, रोल्स, विधी समित्या इत्यादी भारतीय राज्यघटनेमधील हे महत्त्वाचे मुद्दे येत आहेत. नंतर ॲडिशनल पॉईंट्स इथं बघा 5वा ॲड दिसत आहे बघा. राजकीय यंत्रणा, मग शासनाची रचना आणि अधिकार, मग केंद्र सरकार असेल, केंद्रीय विधिमंडळ असेल, राज्य सरकार असेल आणि प्रशासन असेल. इथं महाराष्ट्राचा संदर्भ विचारण्यात आलेला आहे. म्हणजे थोडक्यात केंद्र सरकार, केंद्रीय विधिमंडळाचं कामकाज कसं चालतं याच्यावरती इथं प्रश्न तयार होऊ शकतात आणि हा त्या सिलेबसचा भाग आहे. नंतर 6वा मुद्दा जिल्हा प्रशासन, ग्रामीण आणि नागरी स्थानिक शासन म्हणजे पंचायत राजवरती पण इथून प्रश्न विचारले जातात, इथून प्रश्न तयार होतात. ठीक आहे. न्यायमंडळ, न्यायमंडळाची रचना कशी आहे. भारतामधील न्यायमंडळ म्हणजे सर्वोच्च न्यायालय, नंतर उच्च न्यायालय, नंतर त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय आहे आणि न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून वेगळी असते. एकात्मिक न्यायमंडळ त्याची कार्य काय आहे, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाची भूमिका, त्यांचे अधिकार. नंतर दुय्यम न्यायालय जे आहे त्यामध्ये लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, नंतर लोक न्यायालय, संविधानिक आदेशांची रक्षण करणारे न्यायालय असेल, न्यायमंडळ असेल. न्यायालयीन सक्रियता काय आहे, जनहित याचिका काय आहे म्हणजे पब्लिक पिटिशन कशाला म्हटलं जातं, तर याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हा त्या सिलेबसचा भाग आहे. नंतर नियोजन, इथं थोडा अर्थशास्त्राला
नियोजनाची प्रक्रिया कशा प्रकारची होती सुरुवातीची, नंतर त्याचे प्रकार कोणत्या कोणत्या, म्हणजे आपल्या भारतामधील नियोजन केंद्रीय होते, नंतर विकेंद्रित पद्धतीने नियोजन करायला सुरुवात झाली. आता जे नीती आयोग ते विकेंद्रित पद्धतीने करत आहे. भारताची पहिल्या ते 10व्या पंचवार्षिक योजनेचा आढावा असेल, म्हणजे पंचवार्षिक योजना ज्या आहेत या पंचवार्षिक योजनामध्ये राजकीय घडामोडी असतील, आर्थिक घडामोडी असतील याचा एक आधार, नंतर मूल्यांक असेल, सामाजिक व आर्थिक विकासाची निर्देश फलं असतील, नंतर राज्य आणि स्थानिक पातळीवर नियोजन असेल, नंतर विकेंद्रीकरण जे डिसेंट्रलायझेशनवरती क्वेश्चन असू शकतो, नंतर 73 आणि 74 घटना म्हणजे पंचायत राज संदर्भातली, म्हणजे शहरी पंचायत राज आणि ग्रामीण पंचायत राज. 73 जे आहे ते ग्रामीण, 74 आहे ते शहरी पंचायत राज संदर्भातली. नंतर घटनादुरुस्ती ज्या आहे टोटल 104 घटनादुरुस्ती झालेली आहेत. सो घटनादुरुस्तीवरती पण प्रश्न असू शकतो. 42वी घटनादुरुस्ती आहे त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं. अशा बऱ्याच घटनादुरुस्ती झालेल्या आहेत. ठीक आहे. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळे क्षेत्रीय विकासाचा कल कसा आहे आणि सेवा क्षेत्राची रूपरेषा, म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आहे, पंचम क्षेत्र पण आलेलं आहे. या क्षेत्रीय विकास कसा झालेला आहे, सेवा क्षेत्राचा रोल किती महत्त्वाचा आहे, सर्व्हिस सेक्टरचा, याची एक रूपरेषा. भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील कोणती कोणती आव्हानं आहेत, म्हणजे GDP संदर्भातली आव्हानं असतील, त्याचबरोबर आपला जो काही गरिबी संदर्भातली एक आव्हान आहे, दारिद्र्याचं प्रमाण कमी करायचं आहे, बेरोजगारी खूप वाढत चाललेली आहे, बेरोजगारी पण कमी करायचा आहे, आणि प्रादेशिक असमतोल जो आहे हा प्रादेशिक असमतोल पण काय करायचा आहे तर मेंटेन करायचा आहे. थोडक्यात प्रादेशिक असमतोल जो आहे तो समतोलित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर हे सर्व जे आहे ते काय तर या सिलेबसमध्ये येत आहे पेपर सेकंडमध्ये. ठीक आहे मित्रांनो, मला जे मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते सिलेबसच्या बाबतीमध्ये मी एकदम डिटेल्समध्ये पॉईंट बाय पॉईंट मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून अशा प्रकारच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत येतील. राज्यशास्त्र, अर्थशास्त्राचे मी लेक्चर्स बनवलेले आहेत ते सर्वच्या सर्व तुम्ही बघू शकता. मी तर थांबतो. व्हिडिओ आवडले असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, वंदे मातरम.